मोबाईल ॲपवरून मिळाला सीडीआर, खरात कॉल्सवर अंजली दमाने यांचा दावा. सुषमा अंधारे यांचे आव्हान कायम, सीडीआर कुठून आला याची माहिती मिळवा. मुख्यमंत्री शरद पवार, रामदास आठवले यांच्यासह 19 खासदारांनी घेतली राज्यसभेची शपथ. ज्योती वाघमारे आणि शरद पवार राज्यसभेत. बौद्धांच्या जात प्रमाणपत्रांची फाईल मंत्रालयातून गायब. राज्य जन माहिती अधिकाऱ्यांची थेट सरकारसमोर कबुली. इराण एका रात्रीत उद्ध्वस्त करू शकतो, कदाचित ही रात्र आजची असू शकते. ट्रम्प यांचा इशारा. आज काय होणार, जगाला लागली धाकधूक. सुनेत्रा पवारांसह बारामतीच्या रिंगणामध्ये 55 उमेदवार. काँग्रेसचे आकाश मोरे, करुणा मुंडे यांचाही अर्ज. अजित पवारांच्या मृत्यूपूर्वी आणि त्यानंतरही समता पतसंस्थेमध्ये मोठे आर्थिक व्यवहार. अंजली दमाने यांचा खळबळजनक आरोप. विमान अपघात प्रकरणी FIR दाखल करा, मगच बारामती मतदारसंघातून माघारीबाबत निर्णय घेऊ, काँग्रेसची भूमिका. संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन भग्नावस्थेत, छताला तडे, पाण्याची गळती, भिंतींना बुरशी, कुपट दर्प, कबुतरांचा ताबा, सारेच भीषण. इराणचा शरणागतीस नकार, युद्ध लांबण्याचे चिन्ह, इराणने अमेरिकेला झुंजवले. इस्रायलचा इराणच्या साऊथ पार्स पेट्रोकेमिकल्स प्रकल्पावरती हल्ला. हल्ल्यात रेव्होल्युशनरी गार्डच्या गुप्तचर प्रमुखाचा मृत्यू झाल्याची माहिती. 45% महिलांमध्ये अॅनिमिया रूपी सायलेंट किलर. राज्यातील 15 ते 49 वयोगटातील स्त्रीरोगाचे मूळ रक्ताशी असल्याचा निष्कर्ष. बंदूक-खराचे 300 कोटींचे व्यवहार उघड. पुणे नाशिकच्या नामांकित बिल्डर कनेक्शनवरती पोलिसांचा संशय. बॅरिस्टर अंतुले मूळचे करंदीकर ब्राह्मण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं विधान. खामेनी मूळचे लखनजवळचे गावाचे. धक्कादायक, येऊरच्या जंगलात 5 महिन्यात 4 बिबट्यांची शिकार. कातडी सोलून काढली, पायांचे पंजे कापले, दात उपटले. धक्कादायक माहिती समोर. पाकिस्तान कोलकात्यावरती हल्ल्याची धमकी देतोय आणि मोदी अवाक्षर काढत नाहीत. ममता बॅनर्जी यांची विखारी टीका. तुम्हाला लाज वाटत नाही का, ममता बॅनर्जी चिडल्या. इराणने उडवली ट्रम्प यांची खिल्ली. होर्मुझची चावी हरवली. डहाणू पालघरमधील 11 एकर जमिनीवरील वनसंपदा आणि तिवरांच्या जंगलांचा बळी जाणार. अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनचा प्रकल्प अंगलट. बुलढाण्यातील भाजप काँग्रेस शिंदेगडाचे जवळजवळ 200 नेते शिवसेनेमध्ये. उद्धव ठाकरेंनी केलं शिवसेनेमध्ये स्वागत. निवडणूक लढण्याचा काँग्रेसचा निर्णय योग्य. पोटनिवडणुकीबाबत शरद पवार यांची भूमिका. बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा अर्ज. बंधुबाबा अशोक खरातवरती ईडीकडून गुन्हा अखेर दाखल. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी लवकरच होणार ईडीची छापेमारी. बारामतीत सुनेत्रा पवारांविरोधात 55 अर्ज अखेर दाखल झाले. आता होणार मोरे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत. इराणला एका रात्रीत नष्ट करू, ती रात्र आजही असू शकेल. नवा इशारा. डेडलाईन संपली, आता वाढणार नाही. करा आणि किंवा मरा किंवा मोजा. शिवसैनिकांची धडक. ठिय्या महापालिका प्रशासन हादरले. महाराष्ट्राच्या प्रत्येक महापालिकेत शिवसेना उद्धव ठाकरेंना आंदोलन. 4000 शेतकऱ्यांचा भात गेला कुठे. शहापुरातील 6 केंद्रावरती फक्त 66,000 क्विंटल भात खरेदी. रायगडात पिकलं पहिल्यांदाच पांढरं सोनं. पांढऱ्या कांद्याचे 3160 मेट्रिक टन उत्पादन. विक्रीतून प्रचंड मोठीची उलाढाल.
सोने 1.5 लाखांवरती तरी खरेदी जोरात. भारताची सोन्याची आयात वाढली, लोकही घेतात सोने. समान नागरी संहिता, वन नेशन वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पुन्हा एकदा आव्हान. धोक्याची घंटा, AI डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा, कोट्यावधींवरती ओढावणार मोठं संकट, 20 वर्षाचा झालाय मोठा अभ्यास. राघव चड्डा आपच्या वादात, काँग्रेस खासदारांची एंट्री. डॉक्टर धर्मवीर गांधी चड्डांना म्हणाले होते गेट आउट, असं थेट विलाद. वणव्यांचा कहर, 12,000 हेक्टर वनक्षेत्र जळून खाक. महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? सरकार काय करते? मोठा प्रश्न. 2029च्या विजयाची तयारी आतापासूनच करा. भाजपने सुरू केली 2029 विधानसभा लोकसभेची जोरदार तयारी. बंधू अशोक खराच्या मागे आता ईडी, मुख्यमंत्र्यांनी केली चौकशीची घोषणा. दमनियांकडे CDR कुठून आला याचाही होणार तपास. कत्तलीसाठी नेली जाणारी 27 जनावरे घोट पोलिसांच्या ताब्यात, तिघांना कोठडी. अखेर बंधू खरात मनी लॉन्ड्रिंग वरती गुन्हा दाखल. ईडी खराच्या आर्थिक व्यवहारांच्या मुळाशी जाणार असल्याची माहिती समोर. बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याचा काँग्रेसला अधिकार. शरद पवार यांची पुन्हा स्पष्टोक्ती. आता काँग्रेस राष्ट्रवादी होणार लढत. मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधाचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला. विरोधकांना झटका. विरोधकांचे आयुक्तांवरती अनेक होते आरोप. महाराष्ट्रात सरकारी शाळा बंद करण्याचा सपाटा. केरळ, दिल्ली, पंजाबमध्ये पदवीपर्यंतचे दर्जेचे शिक्षण मोफत. महाराष्ट्र नेऊन ठेवलाय.